पण मी असं ठरवलंय की मी या मोर्चात भाग घेणार नाहीये, कारण सगळेच जण जे या मोर्चात येणार आहेत त्यांना पूर्ण कल्पना आहे की धनंजय मुंडे कसे आहेत. आणि त्यात शरद पवार म्हणाले सुद्धा होते एकदा की धनंजय मुंडेंचे अनेक कारनामे आम्हाला पाठीशी घालायला लागले आहेत. तर त्याच्याच कारनाम्यांपैकी एक कारनामा म्हणजे वाल्मिक कराड. आणि अशा लोकांना मोठं करून जी दहशत पसरवली जाते ती कुठेतरी थांबवायला हवी. म्हणून आम्ही ठरवलंय की आम्ही या मोर्चात न भाग घेता कलेक्टरच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही जी थोडकी माणसं मुंबईहून आली आहे ती आम्ही बसणार आहोत. आणि ज्या ज्या लोकांना चांगल्या लोकांना साथ द्यायची असेल त्यांनी तिथे साथ द्यावी. नाही दिलं तरी काही नाही, पण आम्ही जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही आणि धनंजय मुंडेंना त्यांचं मंत्रिपद सोडायला आम्ही भाग पाडत नाही तोपर्यंत आम्ही तिथे ठिय्या आंदोलन द्यायचं ठरवलंय. कारण आम्हाला धनंजय मुंडे सारखे मंत्री नकोत. जे आमच्या राज्यासाठी कायदे बनवणारे मंत्री जर गुन्हेगार असतील, त्या प्रवृत्तीचे असतील, तर असे मंत्री आम्हाला नकोत. म्हणून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडू आणि बीडची जनता सुद्धा भाग पाडेल याची मला खात्री आहे. तुमच्याकडे एक कॉल आला होता आणि त्याचा रेफरन्स देत तुम्ही असं म्हणालात की त्या आरोपींचा खून झाला आहे किंवा आरोपी प्रेत सापडले दोघे. कसं आहे, रात्री 11:15 ते 11:30च्या मध्ये मला एका व्यक्तीने 2 माझे नॉर्मल कॉलवर केले आणि म्हणाले की तुम्ही व्हॉट्सअप कॉलवर या. व्हॉट्सअप कॉल माझे अननोन नंबरसाठी सायलेन्स असल्यामुळे मी त्यांना नुसतं टेक्स्ट केलं, तुमची माहिती जी आहे ती तुम्ही मला टेक्स्ट करा. त्याच्यावर त्यांनी मला व्हॉइस मेसेजेस टाकले आणि त्याच्यापैकी पहिले 2 मेसेजेस मी टाकल्या त्यांनी मी वाचलं. ब्लू टिक दिसल्याबरोबर त्यांनी ते डिलीट केले. तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ह्या तिन्ही आरोपी पुढे मिळणार नाहीत कारण त्यांचे मर्डर झालंय आणि 3 प्रेतं जी आहेत ती कर्नाटकाच्या बॉर्डरवर मिळाली आहेत. आता ह्याच्यात किती तथ्य आहे किती नाहीये, तो राजकीय पेरलेला होता की नाही मला नाही माहिती. पण ही माहिती मी एसपींना काल रात्रीच दिली आहे. त्याची चौकशी त्यांनी केली असेल. खरं त्याच्यात तथ्य आहे की नाही मला माहीत नाही. पुढे याच्यावर कारवाई काय झाली मला माहीत नाही. पण ती चौकशी करायला मी आता एसपी कार्यालयात जाणार आहे आणि काय काय झालंय त्याची इत्तंभूत माहिती घेणार आहे. तुम्ही तुमची दुसरी भूमिका घेतली कलेक्टर ऑफिस समोर बसण्याची आणि त्यासोबत तुमचं असं म्हणणं आहे की हा सगळा पॉलिटिकल ड्रामा आहे आजचा. पण हा सर्वपक्षीय वेगवेगळ्या समाजातले लोक स्वयंस्फूर्तीनं या आजच्या मूकमोर्चामध्ये सहभागी होत आहेत. तर याला पॉलिटिकल ड्रामा तुम्ही असं का म्हणता? नाही, कारण मला जेव्हा कळलं बुधवारी की शरद पवार त्याच्यात येणार आहेत, जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलंय की ते पोहोचणार आहेत, तर त्या लोकांबरोबर मला जाण्याची बिलकुल इच्छा नाही. कारण मला सुरुवातीला जेव्हा मंगळवारी कळलं होतं की वारकरी समाजाचे लोक करणार आहेत आणि इतर साधी माणसं येऊन करणार आहेत, म्हणून तसं असतं तर मी नक्कीच गेले असते. पण शरद पवार, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, सुरेश धस सारख्या लोकांबरोबर जायची माझी बिलकुल इच्छा नाही. जर हे कुटुंब पण जाणार असेल तर मी डिस्टन्स ठेवून मागे नक्कीच त्यांचं समर्थन म्हणून चालेन, पण या राजकीय लोकांबरोबर बिलकुल जाणार नाही अशी मी भूमिका घेतली. तर मसाजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषरित्या हत्या करण्यात आली आणि त्या घटनेला आता 18 दिवस खरं तर उलटून गेलेले आहेत. मात्र अजून सुद्धा पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाहीये आणि या घटनेच्या निषेधार्थ सूत्रधाराला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय नेते आता मोर्चा काढतायत.